नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतूनही बाहेर काढू, विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक आयाती जाळल्याचा मेसेज पसरवून काहींनी जाणीवपूर्वक हिंसाचार घडवल्याचाही आरोप। नागपुरातील हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती। फहीमवर आतापर्यंत 27 कलमं लावली। नागपुरातील हिंसाचाराची घटना सरकार पुरस्कृत न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी। तर उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणत आरएसएसच्या भूमिकेवरून तोडा। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आणखी आरोपींचा शोध। सायबर टीमकडून 4 ते 5,000 व्हिडिओची तपासणी। सर्च ऑपरेशन दरम्यान चिट्टीज पार्कमधून 3 जण ताब्यात। औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार, याच अजेंड्यावर 2026 मध्ये भाजप निवडणूक लढणार। प्रकाश आंबेडकरांचं ट्विट। तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपुरात हिंसाचार झाल्याचाही आरोप। प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला रवाना। कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकरला अटक होण्याची शक्यता। कोल्हापूर कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर हायकोर्टात जाण्याची शक्यता। बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबाच्या घराच्या कामाला सुरुवात। दिलेला शब्द शिंदेंकडून पूर्ण। पुढील 3 ते 4 महिन्यात घर उभारणार। अंतराळवीर सुनीता विलियम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या। भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं। सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर समाधानाचं हास्य। पुण्यात 531 जागांसाठी 3000 मुलींची गर्दी। पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ। गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती। उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानात पुन्हा बदल। 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता।